आवाज इंडियाच्या या खास एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी ज्योत्स्ना गंगणे. आवाज इंडियाच्या या खास एपिसोडमध्ये आज आपण बातचीत करणार आहोत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर पश्चिम विधानसभेचे उमेदवार गणेश चुक्कल. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आवाज इंडियामध्ये. सर्वात पहिल्यांदा म्हणजे मनसे जी आहे ती स्वबळावर लढणार आहे अशी राज ठाकरे यांनीच घोषणा केली होती आणि तुमचं नाव जे आहे ते पहिल्याच यादीत जाहीर करण्यात आलं होतं. अपेक्षा होती की तिकीट तुम्हालाच मिळणार म्हणून? हां, कारण काय गेली 3 वर्ष सातत्याने गेली 2019 नंतर गेल्या 19ला देखील मी उमेदवार होतो आणि लोकांमध्ये जाऊन काम करत होतो आणि सगळे विविध उपक्रम राबवत होतो. लोकांच्या हिताचे, लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरत होतो. त्याच्यामुळे साहेबांवर विश्वास होता, की साहेब उमेदवारी मलाच देतील म्हणून. सर, प्रश्न हा याकरता होता कारण जर आपण घाटकोपर पश्चिमचं राजकारण जर बघितलं तर इथून 3 टर्म आमदार राहिलेले राम कदम जे आहेत त्यांनी सुद्धा मनसेमधून त्यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर मग संजय भालेराव जे आहेत त्यांनी सुद्धा मनसेमधून कारकीर्द सुरू केली होती. तुम्ही मात्र तुमचा प्रामाणिकपणा दाखवत राज ठाकरे यांच्यासोबतच राहिला. काय कारण होतं त्याचं? त्याच्यामागचे कारण म्हणजे असं आहे, की साहेबांची भूमिका आणि सत्तेपेक्षा लोकांच्या हितासाठी काम करणं महत्त्वाचं आहे, की असं काही नाही की सत्तेवर नगरसेवक आमदार असेल तरच कामं करू शकतो. अ, आणि साहेबांच्या भूमिका या सगळ्यामुळे साहेबांबरोबर एकनिष्ठ राहिलो. गणेशजी, तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात जी आहे, राजकीय करिअरची सुरुवात, ती एक सामान्य कार्यकर्त्यापासून केलेली आहे. जर आपण घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्र जर पाहिलं तर याच्यामध्ये अगदी विविधता दिसून येते की गुजराती असो, हिंदी असो, मराठी असो, बहुसंख्येने इथे राहतात. ग्राउंडची कनेक्टिव्हिटी किंवा सामान्य लोकांशी कनेक्टिव्हिटी तुमची कशी सुरुवात झाली? नाही, घाटकोपर हा वेस्ट प्राबल्याने मराठी मतदारसंघ आहे आणि मराठी मतदारसंघ असल्यामुळे इथे मराठी उत्सवांचे सण, मराठी विविध उपक्रम, त्यांच्या सामान्य लोक जास्त राहत असल्यामुळे त्यांच्या रोजच्या दैनंदिन ज्या समस्या, त्याच्यामुळे त्या जशा समस्या येत गेल्या, सोडवत गेलो. त्यांच्या या घाटकोपरमध्ये उत्सव टिकले पाहिजे. संस्कृती आपली, जी आमची पक्षाची धोरण आहे, त्याप्रमाणे नेहमी त्यांच्या सुखदुःखात, अडचणीत, मदतीला धावून गेलो आहे. त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी माझी वाढत गेली. राजकारणात यायचं कधी ठरवलं? सक्रिय राजकारणात यायचं कधी ठरवलं? नाही, राजकारणात यायचं असं काही ठरवून नाही आलो. मी या त्याच घाटकोपरच्या हनुमाननगरच्या झोपडपट्टीत गेली वयाची 25-27 वर्ष राहिलो आणि माझा जन्मदेखील घाटकोपरच्या भटवाडी महानगरपालिकेतल्या रुग्णालयातला आहे. तर या समस्या रोजच्या मी जशा राहत होतो त्यावेळेला समस्या या मलाही येत होत्या. त्याच्यामुळे या समस्यांवर काहीतरी आवाज उठवायचा किंवा काहीतरी करायचं. त्याच्यामुळे हळूहळू ते राजकारणाकडे माझा कल वाढत गेला आणि मग त्यावेळेचे आमदार होते कुर्ला विधानसभेचे. त्यावेळेला हा मतदारसंघ कुर्ला विधानसभा म्हणून ओळखला जायचा. शांताराम चव्हाण म्हणून शिवसेनेचे आमदार होते. त्यांच्यासोबत राहून काम करायला लागलो आणि हळूहळू भारतीय विद्यार्थी संघाची स्थापना केली 1996ला आणि मग राजकीय प्रवास माझा सुरू झाला. अगदी विद्यार्थी दशेपासून तुम्ही राजकीय प्रवास सुरू केला आणि परवा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत होता उमेदवारी अर्ज, त्यावेळेस ती तुडुंब झालेली गर्दी, कसं वाटलं? ते घाटकोपरकरांचं प्रेम होतं माझ्यावर. मी जसं घाटकोपरकरांच्या प्रत्येक अ, कोणत्याही उपक्रमात, कोणत्याही अगदी गोविंदा, गणपती, नवरात्र असे अनेक उपक्रम महिलांना म्हणजे आरोग्याची समस्या असेल किंवा महिलांच्या बाकीच्या ज्या काही समस्या असतील, त्यामुळे त्या एक धावून जाणारा गणेश म्हणून आणि आज गणेशाची वेळ आहे म्हणून ते आलेली सगळी लोकं होती. सर, खास करून कारण तुमचा जन्मसुद्धा घाटकोपरचा आहे. तुम्ही पाहिलेलं घाटकोपर तेव्हाचं आणि गेले 3 टर्म आमदार राहिलेले तुमचेच एकेकाळचे सहकारी असलेले राम कदम यांनी केलेलं घाटकोपर, काय तुलना बघताय? नाही, घाटकोपर हा मतदारसंघ जेव्हा नवीन पुनर्रचित झाला 2009ला, तेव्हा पहिली संधी महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं आम्ही सगळ्यांच्या संघर्ष करावा लागला आणि त्यावेळेला आमदार आमचा निवडून आला 2009ला. आणि त्यानंतर आम्हाला एक मोठी अपेक्षा होती मनसेच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला, पदाधिकाऱ्याला, की काहीतरी आता या घाटकोपरचं नवनिर्माण होईल
पण एकदम नवनिर्माण न होता अधोगतीकडे घाटकोपर गेली 15 वर्ष. म्हणजे मला आज पण आठवतं त्यांनी पाण्याच्या टँकरवरून त्यांची रॅली म्हणजे मिरवणूक काढली होती, की मी ते पाणीमुक्त घाटकोपर करेन. तर गेली 7.5 वर्ष सत्तेत असताना पण त्यांना तो प्रश्न सोडवता आलेला नाही आहे. आणि बऱ्याचशा समस्या आहेत इथे. इथे बहुतांश भाग इथे डोंगराळ आहे. लोकं डोंगरावर आपला जीव मुठीत घेऊन राहतात. मातीची घसरण येऊन मुसळधार पावसात दरड कोसळून जीवितहानी बऱ्याच वेळेला झालेली आहे आणि जीव लोकं मुठीत घेऊन त्या संरक्षण भिंतीचं काम देखील त्यांच्याकडनं झालं नाही. असे विविध गल्ली, गटार, पायवाटा, शौचालय म्हणजे आपण इथे असलेले आमदार म्हणतात, की भारतातलं सर्वात मोठं रक्षाबंधन मी करतो. पण भारतातलं सर्वात मोठं रक्षाबंधन करताना त्याने या ठिकाणी जागतिक कीर्तीचं शहर आपण मुंबई म्हणतो. आज पण महिला इथे उघड्यावर शौचालयाला जातात. आपण परिस्थिती बऱ्याचशा आपल्या प्रसारमाध्यमांनी बातम्या पण केल्या आहेत. तर असं काही इथे विकासात्मक कामं झालेली नाही आहेत. लोकांच्या भावनेशी खेळून आणि त्यातच ती 15 वर्ष त्यांनी घालवली आणि विकासाकडे घाटकोपर होता त्याच्यापेक्षा मागे गेला. झोपडपट्टी पुनर्वसन जे योजनेचे जे योजना आहेत त्या रखडलेल्या आहेत. लोकं ट्रान्झिट कॅम्पमध्ये दयनीय अवस्थेत राहत आहेत. लोकांना शौचालयाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही. या मूलभूत सुविधा देखील ते आमदार म्हणून देण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत. पण सर घाटकोपरच्या तुम्ही मूलभूत समस्या सांगितल्या, मात्र इथे दहीहंडीचे आणि रक्षाबंधनचे कार्यक्रम तर खूप जोरदार होत असतात. हो, तेच म्हणतो ना मी, की ते भारतातली सर्वात मोठ्या गोष्टी होतात. पण इथे आपण मूलभूत सुविधा त्यांना देऊ शकत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्याकडनं ते होऊ शकलेलं नाही. ते स्पेशल त्याच्यात अपयशी ठरलेले आहेत. अ, तुम्ही त्यांच्यासोबत लोकांसोबत काम करत असता. अनेक लोकं स्वतःच्या तक्रारी किंवा त्यांना होत असलेल्या नागरी सुविधाच्या समस्या तुमच्याकडे घेऊन येतात. सर्वाधिक कोणकोणत्या समस्या तुमच्याकडे सर्वाधिक ज्या समस्या आहेत, त्या मूलभूत गल्ली, गटार, पायवाटांपासून, शौचालयापासून ते संरक्षण भिंत आणि मुंबई महानगरपालिकेची इथे 2 रुग्णालय आहेत. एक तर गेली 15 वर्ष अजून ते रुग्णालय होऊ शकलं नाही विक्रोळी पार्क साईडचं आणि एक मुक्ताबाई जिथे माझा जन्म झाला, त्या रुग्णालयात तर डॉक्टर आहेत, तर औषधं नाहीत आणि एवढं महानगरपालिकेचं आरोग्य विभागाला भरभरून तरतूद असते. तर या ठिकाणी साधे ते सोनोग्राफीच्या मशीन देखील त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. आता एक 15 दिवसापूर्वीच एक आमचा सहकारी त्याची गरोदर पत्नी तिथे ज्यावेळेला गेली, त्यांचा नवजात बालकही उपचाराअभावी मृत्युमुखी पडला. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. तर या सगळ्या समस्या आणि या सगळ्या याच्याकडेही लोकप्रतिनिधी इथले गांभीर्याने मला म्हणजे आमदार कधीच दिसले नाही, की एखादा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला जाब विचारून त्या रुग्णालय सुसज्ज करावं किंवा जे डिस्पेन्सरीज आहेत महानगरपालिकेची त्या ठिकाणी पण बऱ्याचशा गैरसोयी आहेत. रस्त्यांचे विषय आहेत. पाऊस आला की ते या ठिकाणी बराच हे होतो. लोकांना अडचणीत सामोरं जायला लागतं. LBS मार्ग जर रस्ता रुंदीकरणाचा विषय होता. तो देखील कुठे 15 वर्ष झालेलंच नाही. त्यांच्या पहिल्या जाहीरनाम्यात ते होतं, मी ते ब्रिज करेन, मी ते म्हणजे वाहतूक कोंडी मी सोडवेन. आज 15 वर्ष झाली. जैसे थे तैसे आहे घाटकोपर. सर घाटकोपरमध्ये बराचसा डोंगराळ भागसुद्धा आहे. बराचसा नाही, बहुतांश डोंगराळ आहे. मग त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेकडनं वेळोवेळी सूचना दिल्या जातात. त्याकडे तुम्ही त्या समस्या कशा सोडवणार आहात? नाही, सूचना म्हणजे मुंबई महानगरपालिका सर्वेक्षण करून धोकादायक स्थिती शासनाला कळवत असते आणि शासनाकडनं त्या ठिकाणी उपाययोजना करण्याकरता संरक्षण भिंती बांधण्याकरता निधी आमदारांच्या मार्फत उपलब्ध होतो. पण जुन्याच भिंती या फक्त त्यांना असं म्हणता येईल की त्याच भिंती दाखवल्या गेल्या आणि त्यात भ्रष्टाचार केला आणि भिंती नवीन बांधल्याच गेल्या नाही इथल्या आमदारांकडनं. जर अशा भिंती जर नव्याने बांधल्या गेल्या असत्या किंवा त्यात फक्त दुरुस्ती दाखवल्या गेल्या, म्हणजे आता त्याच्या बऱ्याचशा आपल्या प्रसारमाध्यमातून बातम्या केल्या. बराचसा निधी या घाटकोपरमध्ये आला, पण तो वापरला गेला नाही आणि तो या यात्रा आणि जत्रामध्ये वापरला गेला. तो जर त्याचा विनियोग झाला असता तर तो लोकांच्या या समस्या राहिल्याच नसत्या. सर घाटकोपरमध्ये म्हणजे अनेक खेळ जे आहेत ते घाटकोपरमध्ये खेळले जातात. खास करून दहीहंडी जी आहे त्याची सुरुवात म्हणा किंवा त्याचा उत्साह घाटकोपरमध्ये खूप पाहायला मिळतो. तर अशा वेळेस घाटकोपरमध्ये पुरेसे मैदान किंवा जी काही मैदानं आहेत त्यांची डागडुजी झालेली आहे का? आणि तुम्ही जर निवडून येताय तर तुम्ही कशाप्रकारे त्याकडे लक्ष देणार? काय माझ्या घरातच 2 खेळाडू आहेत. माझी मुलगी नॅशनल टेबल टेनिस खेळते. भाचा माझा
क्रिकेट खेळतो. या मैदानाच्या बाबतीत मी खूप गांभीर्याने म्हणजे तुम्हाला सांगतो मी. माणिकलाल नावाचं एक मैदान आहे. माणिकलाल मैदानामध्ये भाजपच्या नगरसेवकाने तिथे समाज कल्याण केंद्र बांधून ते अतिक्रमित करण्याचा प्रयत्न केला होता. मग त्यावेळेला त्या यंग स्पोर्ट्स म्हणून तिथलं जे मंडळ आहे त्यांनी माझ्याकडे विनंती केली. त्यावेळेला कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांना मदत केली नाही. मी त्यावेळेला महानगरपालिका आयुक्त होते, त्यांचे निदर्शनं जाणून त्या ठिकाणी ते अतिक्रमण म्हणजे अधिकृत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न ते करत होते भाजपचे नगरसेवक. ते मी थांबवलं आणि आज पण ते मैदान तसं अद्ययावत लोकांकरता खेळण्यासाठी उपलब्ध आहे. दुसरं या ठिकाणी विक्रोळी पार्क साईडमध्ये पण अशी अनेक मैदानं आहेत, ज्या ठिकाणी मी त्या मैदानाची जी असलेली दुरुस्ती करून त्याला अद्ययावत करून मुलांसाठी खेळण्यासाठी उपलब्ध केलेले आहेत. पण जो विकास त्या मैदानाचा व्हायला पाहिजे होता तो या लोकप्रतिनिधींकडून नाही झाला. सर, अनेकदा लोकप्रतिनिधी जे आहेत ते विकासाच्या नावाखाली फक्त सुशोभीकरण करतात आणि अनेक भ्रष्टाचाराच्या केसेस आपण बघितल्यात. घाटकोपरमध्ये ही काय स्थिती आहे? घाटकोपरमध्ये एक तुम्हाला उदाहरण मी सांगावंसं वाटतं. खासदारांच्या निधीतून मंजूर झालेलं शौचालय मंजूर होऊन पण त्या ठिकाणी झालं नाही आणि न होता त्याचं बिल म्हणजे त्याची जी रक्कम आहे ती अदा केली गेली होती आणि कॉन्ट्रॅक्टर होता शिवसेनेचा नगरसेवक. तर ते पण आम्ही उघडकीस आणलं. त्याच्यानंतर मग ते शौचालय बांधून घेतलं. त्याचं उद्घाटन मग खासदारांनी माझ्या हातूनच केलं होतं. म्हणजे या ठिकाणी अशी जी मूलभूत सोयीसुविधांच्या कामात पण भ्रष्टाचार झालेला आहे. जर आम्ही निदर्शनात नसतं आलं ते शौचालय झालं नसतं. रामनगर विभागामध्ये सिद्धेश्वर म्हणून विभाग आहे, त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांमध्ये बऱ्याचशा बातम्या दाखवल्या. तर इकडच्या स्थानिक प्रतिनिधींनी जे दुसऱ्या पक्षाचे आहेत त्यांनी काही मदत केली तुम्हाला? नाही, मदत नाही. आम्ही आमच्या मनसे स्टाईलने जाब विचारून ते काम करून घेतलं. मंजूर होऊन त्याचं बिल अदा झालेलं कॉन्ट्रॅक्टरला आणि टॉयलेट जागेवर झालं नव्हतं. म्हणजे अदृश्य शौचालय. मग ते शौचालय अदृश्य झाल्यानंतर आम्ही त्यात एक अधिकारी पण सस्पेंड करावा लागला त्या म्हाडाला आणि ते शौचालय मग ते म्हाडा प्राधिकरणाने आम्हाला करून दिलं. मग सर म्हणजे प्रश्न असा उपस्थित होतो की जर मनसे त्यांच्या स्टाईलने आंदोलन करून जे निधी मंजूर झालेला असतो ते तुम्हाला तो निधी झालेला मंजूर ती कामं करून घ्यावी लागतात, मग इकडचे लोकप्रतिनिधी नेमकं करतायत काय? तेच सांगतो ना, या सगळ्या निधीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्हाला अनेक अशी उदाहरणं मिळतील की प्रत्यक्षात साईडवर कामं झालेली नाहीत आणि सगळी जो आलेला निधी आहे तो या यात्रा आणि जत्रामध्ये खर्च केलेला आहे. म्हणजे 100% भ्रष्टाचार या ठिकाणी शासनाच्या निधी झालेला आहे. म्हणजे अशा अनेक विक्रोळी पार्क साईट असेल, घाटकोपरच्या प्रत्येक भटवाडी असेल, कामं झालेली दाखवली गेली पेपरवर आणि ती कामं प्रत्यक्षात झाली नाही आणि त्याची बिलं अदा केली गेली. आणि या गेल्या वर्षभरात तर 100 कोटीपेक्षा अधिक निधी या घाटकोपरमध्ये आला आणि ती नुसतं कागदावरच राहिला आणि त्याची बिलं काढून भ्रष्टाचार झालेला आहे, असा आमचा थेट आरोप आहे. सर, महत्त्वाचं म्हणजे तुमचं मतदारसंघामध्ये फक्त तरुणांसोबतच नाही तर इकडच्या महिलांसाठी सुद्धा तुम्ही काम केलं. जसं तुम्ही सांगितले की शौचालय बांधण्यापासून तुम्ही इकडे कामं करून घेतली आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत. नुकतंच तुमचे अनेक सारे इव्हेंट जे आहेत ते आम्ही बघितलं, ज्याच्यामध्ये महिलांना साडी वाटप असो, गरजू महिलांना वेगळ्या वस्तू देण्याच्या बाबतीत असो, हे उपक्रम कसे राबवले जातात आणि त्याचा लाभ किती महिलांना झाला आहे? आम्ही साडी वाटप नाही केली, साडी भेट दिली. आम्ही नवरात्रमध्ये जागर आदिशक्तीचा आणि सन्मान स्त्रीशक्तीचा असा एक आमचा कार्यक्रम गेली अनेक वर्ष चालतो. त्यामध्ये आम्ही साडी भेट देऊन स्त्रियांचा सन्मान केला आणि आम्हाला माहिती आहे की हा विभाग मी त्याच विभागातून आलेलो आहे, मोठा झालेलो आहे की त्या महिलांना रोजच्या दगादगीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. एक विरंगुळा वाटावा म्हणून आम्ही अनेक असे खेळ त्यांच्यासाठी आयोजित केले. एक आनंदाची सहल आम्ही या ठिकाणी आयोजित केली. मग त्या महिलांना पण एक दिवस आनंदाचा जगता यावा. परिस्थिती अभावी रोजच्या या कामाच्या धावपळीत आणि रोजच्या या दैनंदिन याच्यात त्या व्यस्त असतात. म्हणून आम्ही तो एक प्रयत्न केला त्यांना आनंद द्यायचा. महिलांसाठी आम्ही विशेष गल्लोगल्ली होम मिनिस्ट्रीसारखे खेळ आयोजित केले. जिगरबाजसारखा एक खूप मोठा खेळ महोत्सव आम्ही आयोजित केला. त्या ठिकाणी अनेक महिलांनी, हजारो महिलांनी सहभाग नोंदवला. म्हणजे काहीतरी महिलांना विरंगुळा पण मिळावा या दृष्टीने तो आम्ही आयोजित करून महिलांना हे करण्याचा प्रयत्न केला. कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आम्ही. सर, घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सव तर मोठ्या
उत्साहात साजरा केला जातोच, पण तुम्ही चोरहंडी पण साजरा करता, सरावहंडी पण साजरा केला जाते. याच्या मागचं कारण काही आहे? त्याच्यामागचे कारण हंडी मी पण केली 2013मध्ये खूप मोठी. पण नंतर माझ्या मनात असा विचार आला, की आपण स्वतः प्रसिद्धी झोतात येण्यापेक्षा इथल्या ज्या तरुण आहेत, जे आपली स्वतःचा व्यवसाय, कामधंदा सांभाळून आज आपला सण टिकवण्यासाठी गोविंदा उत्सव साजरा करतात, तर त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. मग त्यांना सर्वतोपरी मदत करून आणि ती चोरहंडी म्हणजे इथे त्याच विभागातली जेवढी गोविंदा पथकं आहेत, त्यांनी सराव करून त्या सराव हंडीला चोरहंडी म्हणायची पूर्वी. म्हणून आम्ही ती हंडीच्या अगोदरची सराव शिबिर ते आम्ही आयोजित केलं होतं आणि त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं त्या ठिकाणी. याचा कितपत फायदा झाला? कारण आपण दहीहंडीच्या ड्युरेशनमध्ये बघतो की अनेक ॲक्सिडेंट झालेले असतात. आणि घाटकोपरमध्ये असा कुठला अपघात झाला नाही. पण पण या प्रॅक्टिस सराव हो, शिबिरामुळे किती पण फायदा झाला? फायदा असं नाही की त्यांचा सराव झाला आणि खेळाचा दर्जा शासनाने नुकताच दहीहंडी गोविंदा उत्सवाला दिल्यामुळे एक अशी धारणा भावना आहे मी त्यातलाच असल्यामुळे, की कधीतरी घाटकोपरचा कुठलातरी गोविंदा स्पेनला जाईल आंतरराष्ट्रीय आणि आमचाही गोविंदा कुठलातरी विक्रम रचेल. त्यासाठी मला वाटलं प्रोत्साहन आपल्याच घाटकोपरच्या गोविंदांना द्यावा. सर, दहीहंडी आणि त्याचबरोबर मुंबईतला सर्वात आवडता आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे गणपती उत्सव. ह्या गणपती उत्सव घाटकोपरमध्ये काय मजा असते आणि खास करून घाटकोपरमध्ये जे काही गणपती मंडळ असतात, त्या ठिकाणी अनेकदा तुमचा फोटो पाहायला मिळतो. नावामुळे आहे का तुमचं नाव गणेश आहे म्हणून? तसं नाही, हा बहुतांश भाग जो आहे तो कोकणवासीय राहतात, कोकणातले चाकरमानी राहतात. त्यांना गावाकडे गणपतीला जाण्यासाठी प्रचंड त्यावेळेला त्रास असतो, की खाजगी ट्रॅव्हल्सवाले त्यांची लुबाडणूक करतात. म्हणून आम्ही त्यासाठी गावी त्यांच्या गणपती बाप्पाला जाण्यासाठी आम्ही बसेस त्या ठिकाणी आम्ही ठेवतो, की ते वेळेवर गणपतीची आराधना करण्यासाठी पोचावे. तर जवळजवळ नाही म्हटलं तरी एक 100 बस आमच्या असतात. त्या ठिकाणी ते गावी जातात. सोय आम्ही मोफत ठेवतो ती. त्यानंतर मंडळांना आज तो आपला उत्सव टिकवणं आणि संस्कृती जपणं यासाठी प्रत्येक मंडळांना हातभार माझ्याकडनं म्हणजे कोणतंही मंडळ उत्सव साजरा करण्यासाठी आलं तर माझ्याकडून रिकाम्या हाताने जात नाही. तर त्यामागे राजसाहेबांची पण आपण एक वाक्य ऐकलं असेल, आपण ज्यावेळेला देवळात जातो, दानपेढीत पैसे टाकतो, तो धर्म वाढावा याकरता टाकतो. तसंच मी ते माझं कर्तव्य समजतो, की आपण धर्म वाढण्यासाठी काहीतरी आपल्याला करावं म्हणून मी या मंडळांना भरभरून मदत करत असतो त्या उत्सवाकरता. पण सर, तुमच्या कामगिरीमध्ये एक गोष्ट फार आवर्जून नोंद करावीशी वाटते, की ज्या वेळेस तुम्ही एखादे सांस्कृतिक उपक्रम राबवताय, त्यामागे मग सामाजिक बांधिलकी पण तुम्ही जपताय, की महाडमध्ये पूरग्रस्तांना मदत करणं असो किंवा घाटकोपरमध्ये जेव्हा अशी काही परिस्थिती उद्भवते, तेव्हासुद्धा गणेश चुक्कल एकदम फ्रंटवरती काम करत असतात. महाड पोलादपूरचा खूप मोठा समाज या ठिकाणी राहतो आणि ज्यावेळेला महाडला पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेला आम्ही या ठिकाणी सर्व म्हणजे जे लागेल ते त्यांना वस्तुरूपी या ठिकाणी आम्ही घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी एक 2-4-8 दिवस राहून जेवढं गावागावात जिथे नुकसान झालं होतं तिथे त्या वस्तू पोचवायचा प्रयत्न केला. कारण त्यामागे भावना ही होती, की आज त्या ठिकाणी ही परिस्थिती आहे, तर त्यांच्या मदतीला आपलं जाणं कर्तव्य आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक गेलो आणि मदत केली. सर, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फक्त हिंदू सणांपुरते मर्यादित नाही आहेत. जे बौद्ध सण असतात त्यावेळेस पण तुम्ही त्यांच्यासाठी बसेस ऑर्गनाईज करतात आणि त्यांनासुद्धा लुंबिनी वगैरेची व्यवस्था करता लुंबिनी व्हिजिटसाठी. जयंतीला हिरिरून भाग घेत असतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंती जी असते घाटकोपरला ती पण मोठ्या प्रमाणात होते. आणि एक असं त्यांचं प्रत्येक त्या समाज बांधवाचं एक स्वप्न असतं, की आपणही गौतम बुद्धांच्या जन्मस्थळावर जाऊन शांततेचा मार्ग देणाऱ्या गौतम बुद्धांच्या जन्मस्थळी नतमस्तक व्हावं. म्हणून यावेळेला मी 24 बोगीची ट्रेन करून घाटकोपरच्या एक 2300-2400 लोकांना नेपाळ लुंबिनीला घेऊन गेलो. बोधगया जे त्यांचं ज्ञानप्राप्ती असलेलं ठिकाण आहे. त्या बौद्ध समाजाला तिथे जाणं म्हणजे खूप सामान्य माणूस तिथे स्वप्न असतं, पण जाता येत नाही. तर तो एक प्रयत्न मी केला, की त्या कसा ठिकाणी रिस्पॉन्स होता? एकदम जोरात रिस्पॉन्स, सहभाग खूप लोकांनी नोंदवला. पण ट्रेनची जी क्षमता होती त्याप्रमाणे मी 2400 लोकांना घेऊन जाऊ शकलो. पण पुन्हा त्या ठिकाणी ट्रेन जाईल आणि जेवढ्या लोकांनी सहभाग नोंदवला आहे, जे राहून गेलेत त्यांना आम्ही पुन्हा त्या ठिकाणी घेऊन जाऊ.
म्हणजे हे हे प्रश्न खरा उद्भवतो हा, की हे तुम्हाला नेमकं कसं जमतं, की सर्वच समाजाकडे तुमचं लक्ष असतं? यामागचं कारण काय असावं? त्याचं कारण असं आहे, मी तिथेच लहानाचा मोठा झालो आहे, वाढलो आहे. सगळे माझाच सोबत राहणारे मित्रपरिवार आहेत. त्याच्यामुळे कधीतरी वाटतं आपण काहीतरी करावं यांच्यासाठी. असे समाजाला जोडून ठेवणारे नेते फार कमी पाहायला मिळतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती झालेली आहे, धर्माच्या, जातीच्या नावाखाली जे महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते स्वतः राजसाहेब म्हणाले होते, की चिखल झाला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा. हो, पण राज ठाकरे साहेबांची नेहमी भूमिकाच राहिली आहे. राज ठाकरे साहेब कधी जातपात बघतच नाही ना. आणि त्यामुळे त्याच भूमिकेचं अनुसरून आम्ही कामं करतो. गेली 15 वर्ष घाटकोपरमध्ये राजकारण कसं बघताय? म्हणजे एक आमदार आहे जे 3 वेळा पहिल्यांदा मनसेतून निवडून आले, परत भाजपमधनं निवडून आले. सत्तेसाठी ते काही करायची तयारी असते. म्हणजे राम कदम मनसेतून आमदार झाले आणि नंतर 2014ला भाजपमध्ये गेले. संजय भालेराव नगरसेवक इथे झाले. दोनदा राज ठाकरे साहेबांनी त्यांना संधी दिली. त्यांचा चेहरा कोणी त्यांना ओळखत नव्हतं. राज ठाकरे साहेबांमुळे ते नगरसेवक झाले आणि ते देखील साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून जे 7 नगरसेवक ज्यावेळेला साहेब ज्या काळात आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या अडचणीच्या काळात त्यांना सोडून आणि त्यावेळेला त्यातलाच तो एक नगरसेवक आहे, तो सोडून साहेबांना गेला. म्हणजे सत्तेसाठी काही काही करायचं. म्हणून इथे 2 गद्दारांविरुद्ध एक निष्ठावंताची लढाई आहे ना. घाटकोपरमध्ये तिन्ही जे आताचे उमेदवार आहेत ते मनसेत होते. आणि दोघेही गद्दारी करून वेगळ्या पक्षात जाऊन सत्तापदं मिळवलीत. आणि मी गेली पक्ष स्थापनेपासून तिथेच काम करतो आहे. त्याच्यामुळे लोकांनी यावेळेला ठरवलं या 2 गद्दाराविरुद्धही निष्ठावंताची लढाई आणि या निष्ठावंताला निवडून आणायचं. सर 2019ला सुद्धा तुम्ही निवडणुकीत उतरला होता आणि आता 2024ला सुद्धा तुम्ही निवडणूक उतरल्यात विधानसभेच्या. काय फरक जाणवतोय? यावेळेला गेल्या वेळेला लोकसभा आम्ही लढलो नव्हतो पक्षाने. अधिक तयारी नव्हती. पण यावेळेला 2019 पासूनच तयारीत आहोत आम्ही. निवडणूक कधी लागली असली तरी आम्ही तयारीत होतो. आणि वेगवेगळ्या समस्या असतील, सामाजिक उपक्रम असतील, त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत गेलेलो आहोत. पण मग ज्या आमदारांनी लोकांनी ज्या आमदारांना, ज्या नगरसेवकांना निवडून दिलं, कुठेतरी त्या जनतेची, त्या लोकांची फसवणूक झाली असं वाटतं का? हो, नक्कीच फसवणूक कारण झाली एके ना. काळ असा पण होता, की जेव्हा तुम्ही सुद्धा त्याच आमदारांसोबत सपोर्टमध्ये होता आणि परत जनतेला, सहकाऱ्यांना फसवण्यात आलं. नाही, पण ज्यावेळेला ते मनसेनी निवडून गेले ते मनसेतून, त्यावेळेला आमची अपेक्षा होती ते कामं करतील वगैरे. पण त्यांनी 2-3 वर्षातच त्यांची निष्क्रियता आम्हाला दिसली आणि ते पक्ष सोडून गेल्यावर तर कळलं की ते फक्त सत्तेसाठी तिथे या ठिकाणी आले होते. आणि त्याच्यानंतरही आज 3री टर्म आहे त्यांची भारतीय जनता पक्षातून. असा कुठला सांगण्यासारखा विकास त्यांच्याकडून झाला नाही. म्हणजे एखादी व्यायामशाळा ते दाखवू शकतात का? चांगली अद्ययावत घाटकोपरमध्ये दाखवू शकत नाही. एखादं चांगलं समाज कल्याण केंद्र त्यांनी बांधलं का? स्वतःच्या आमदार निधीतून नाही बांधलं. एखादं दुर्गम भागात शौचालय ते करू शकले का? शौचालय करू शकले नाही. गल्ली गटर पायवाटाची आपण अवस्था बघली. हे तर मूलभूत. आज झोपडपट्टी पुनर्वसनच्या योजना ज्या आहेत, विक्रोळी पार्कसाईडचा रामनगर विभाग असेल, हनुमाननगर असेल, तिथे भटवाडी असेल, लोकं संक्रमण शिबिरात दयनीय अवस्थेत राहतात. पण ते देखील त्यांच्या समस्या सोडवू शकले नाही आणि तो प्रकल्प पूर्ण करायला काही जो आज त्यांचं भाडं देखील विकासक देत नाही, त्याच्यावर देखील ते आवाज उचलू शकले नाही. आणि आज लोकं तर त्या ठिकाणी आपली दयनीय अवस्था जगत आहेत. तर या ठिकाणी निदान लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर अंकुश ठेवून त्या लोकांचा विकास करणं गरजेचं होतं. स्वतःचं त्यांना हक्काचं घर मिळालं असतं. गणेश चिक्कल जर या विधानसभेमधून, या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकून येत आहेत, तर तुमच्या स्वप्नातला घाटकोपर कसा असेल? आणि काय देणार तुम्ही लोकांना? स्वप्नातलं घाटकोपर तर मी तुम्हाला सांगेन अगोदर तर मूलभूत सोयीसुविधा. पाणी हा प्रश्न इथे खूप ज्वलंत आहे. आज पाण्याच्या नावाखाली इथले स्थानिक आमदार केस वाढवतात. 7.5 वर्ष ते सत्तेतले आमदार होते. मग मला तर वाटतं की ते केस जी वाढवली ते केसांनी गळा कापायलाच, लोकांचा गळा कापायलाच ती केस वाढवली आहेत. असं स्पष्ट माझं मत आहे. पहिली प्राधान्य पाण्याचं असेल, मूलभूत सोयीसुविधा, गल्ली गटार, पायवाडा, मंडळांच्या शेड्स असतील, ज्या ठिकाणी उत्सव होतात, समारंभ होतात, त्या ठिकाणी ते दत्ताजी साळवीसारखं क्रीडांगण आहे. त्या ठिकाणी एक चांगलं क्रीडा संकुल होऊ शकतं. जे फक्त कागदावर ते बोलतात गेली 15 वर्ष झालेलं तर काही नाही आहे वास्तविक. वाहतुकीची कोंडी आहे, रस्ता रुंदीकरण करण्याचा जो विषय आहे, लालबहादूर शास्त्री मार्गाचा. असे अनेक विषय आहेत. रखडलेली झोपडपट्टी पुनर्वसन म्हणजे योजना आहेत. त्यांना ट्रान्झिस्टमधून स्वतःच्या हक्काच्या घरात नेण्याचं स्वप्न आहे माझं. कारण मी त्याच हनुमाननगरमध्ये वाढलो, मोठा झालो.
आणि एक विषमता अशी आहे, पाणी हा विषय एवढा ज्वलंत आहे. पाणीची अवेळी जे येतं, आज 2ला पण पाणी येतं, सकाळी पहाटे 3ला पण येतं. लोकं पाण्यासाठी जागतात, सकाळी परत कामासाठी त्यांना जावं लागतं. तर या मूलभूत सोयीसुविधा तरी घाटकोपरला आपल्याला मी देण्याचं शब्द लोकांना देणार आहे. सर, खास करून ट्रॅफिकचं जर आपण बघितलं तर घाटकोपरमध्ये प्रचंड ट्रॅफिक असतं. इनफॅक्ट इथून मग मेट्रोची सुविधा असली तरीसुद्धा अजून ट्रॅफिक आहे. मुंबई अख्खी खोदून ठेवली. घाटकोपरमध्ये पण तोच प्रकार आहे. वाहतुकीची कोंडी तुम्ही पाहाल तर लिंक रोड जो अंधेरीचा झालेला आहे, तिथे प्रचंड संध्याकाळच्या वेळेला कोंडी असते. लालबहादूर शास्त्रीच्या मार्गावर असते. त्याचं कारण असं तो रस्ता रुंदीकरण झाला नाही ना. ती जी राजकीय इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती नसल्यामुळे तो होऊ शकला नाही ना. सर, घाटकोपरमध्ये तिरंगी लढत होती आहे. मात्र या तिरंगी लढतमध्ये जनता तुमच्या पाठीशी आहे हे फॉर्म भरताना, अर्ज भरताना तर पाहायला मिळालंच. शिवाय ज्यावेळेस 2019मध्ये लोकसभेमध्ये नाही, पण 2024मध्ये ज्यावेळेस लोकसभा निवडणूक होती, मनसेने सक्रिय म्हणजे फॉर्म अर्ज किंवा तुमचे एकही उमेदवार नव्हते. मात्र इकडची जनता जी आहे त्यांनी भाजपला किंवा महायुतीला कल दिला नाही. संजय दिना पाटील जिंकून आले. त्यामुळे कुठेतरी याचा प्रत्यय जो आहे की घाटकोपरची जनता जी आहे ती भाजपवर नाराज आहे, हे 2024च्याच लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतं आहे. त्याचा फायदा होईल तुम्हाला? नाही, मी तुम्हाला एक नक्की सांगतो, घाटकोपरच्या लोकांना बदल हवा आहे आणि लोकांनी हे ठरवलेलं आहे यावेळेला मनसेला इथे निवडून द्यायचं. त्याचं कारण असं आहे की त्यांनी प्रत्येकाला इथे संधी दिलेली आहे. गेल्यावेळी जे उमेदवार इथे यावेळेला आज उभाटाचे उमेदवार आहेत, ते गेल्यावेळी त्यांना भरभरून शिवसैनिकांनी मतं दिली, पण ते गेली 4.5 वर्ष गायब होते. 4.5 वर्ष ते उपलब्ध नव्हते आणि आज निवडणुकीचा फॉर्म भरताना 2 दिवसाआधी ते आलेले आहेत. आणि राज ठाकरे साहेबांबरोबर केलेली गद्दारी त्यावेळेची आणि राम कदम यांची असलेली त्यावेळेची गद्दारी, 2 गद्दारांच्या विरुद्ध ही निष्ठावंताची लढाई आणि नक्की इथे लोक मला यावेळेला निवडून देतील. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपल्यासोबत होते घाटकोपर पश्चिम विधानसभेचे राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार गणेश शुक्ल, ज्यांनी सांगितलं की मोठ्या संख्येनं ते घाटकोपर पश्चिम विधानसभेमध्ये निवडून येतील आणि जनतेच्या जे काही त्यांच्या नागरी सुविधा ज्या आहेत, जे ते आता वचन देत आहेत आपल्या आवाज इंडियाला, ते नक्कीच ते त्या नागरिकांपर्यंत पोहोचून दाखवतील.